हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आहे ना मी इथे ना मोमोज बनवते। तर त्याच्यासाठी ना मी सगळं कट करून घेतलंय। तर इथं कांदा कट केला आहे, त्याच्यानंतर इथं शिमला मिरची कट केली आहे, इथं कोबी कट केला आहे आणि इथं कांद्याची पात कट करून घेतलेली आहे आणि इथं हिरव्या मिरच्या कट केल्या आहेत, इथं लसूण कट केलेला आहे। तर हे सगळे ना साहित्य तयार करून घेतलं आणि त्याची आपण चटणी बनवणार आहे। पहिले ना कढई तर मी गरम करायला ठेवली आहे। तर पहिले ना त्याच्यामध्ये ना मी लसूण आणि आलं कट करून घेतलेले, तर दोन्ही पण मी आता पहिले त्यामध्ये टाकणार आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची मस्त फ्राय होऊन द्यायचं आधी। तर आता नाही तर हिरवी मिरची आणि लसूण फ्राय झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण ना कांदा टाकून परतून घेणार आहे। आता हे सगळंच इन्ग्रेडियंट आहे ना आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि मस्त सगळं परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं याला। कांदा टाकल्याच्या नंतर ही कांद्याची पात पण आपण त्यामध्ये ऍड केली, त्याच्यानंतर कोबी, त्याच्यानंतर शिमला मिरची आणि याच्यात गाजर पण टाकायचं, पण गाजर सध्या आम्हाला भेटलं मी नाही गाजर नाही टाकलं याच्यामध्ये। हे थोडंसं परतलं आणि आपण ठेवलं झाकण ठेवून थोडं शिजून देणार आहे। तोपर्यंत इकडं मी पीठ मळून घेते, मैदा घ्यायचा आपल्याला। याच्यात आहे ना थोडंसं मीठ, हे ना आता शिजलंय, चटणी मस्त शिजली आणि वास पण त्याचा खूप छान येतोय। तरी नंतर मस्त असं पीठ मळून घेतलंय मी, याच्यामध्ये फक्त आपण मैदा आणि पाणी आणि मीठ वापरलं होतं। तर हे पण इतकं छान शिजलेलं आहे, पण तुम्हाला दाखवलं होतं। आता मी गॅस बंद करते, त्याला थंड होऊन देऊ आपण आणि मग याच्यामध्ये भरू। तर इथे आहे ना तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवून देऊ आणि मग ही चटणी आपण मोमोज मध्ये भरून घेऊ तोपर्यंत। तर चटणी भरली आहे, आता नाही दोन्ही बाजू अशा घ्यायच्या। तर मोमोज ना आता बऱ्याच वेगवेगळ्या आकाराचे पण असतात, तर इथे मी या पद्धतीचे आकाराचे बनवले होते आणि अजून पण वेगळ्या आकाराचे बनवले होते। जसे आपल्याला इझी वाटेल तसे आपण बनवू शकतो। आता तर तुम्ही व्हिडिओ बघतच असतील, खूप वेगवेगळ्या आकाराचे मोमोज म्हणजे असे भारी भारी शेपनुसार असतात। तर जसं आपल्याला सोपं जाईल बनवायला त्यानुसार आपण बनवू शकतो। तर नंतर खाली पाणी ठेवले आपण, याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मोमोज याच्यामध्ये मोमोज ठेवणार पडायला। या कळत ठेवलं तर चालणार, काय अडचण नाही। या कळत ठेवलं तर चालेल। थोडंसं ग्रीस करून घेऊ, तुम्ही ब्रशने पण करू शकता। शिजवून घ्यायची आहे। तर आता नाही मी बाकीचे पण बनवून घेतले एवढे हे मोमोज आणि इकडे हे झाले आता बऱ्यापैकी। तर मस्त झाले, तुम्ही बघत असतील। तर आता आहे ना मोमोज तयार झालेले ना, मी नेहमी खाल्ले पण कसे लागले का? मग मला तर खूप आवडले, भारी झाले ना। खाताना दाखवायचं ना, काढलाच कधी आपण बसलो खात खाऊन घेतला मग, पण भारी झाले ना खरंच। असे विकतचे कुठे लागतात? विकतचे नाही एवढे खास लागत। स्वप्न पण म्हणजे आम्ही जसे करते ते असे नव्हतेच।
याच्यासोबत आहे ना मस्त चटणी पण बनवली आणि सॉस सोबत पण खाऊ शकतो आपण. हा ते आता आहे ना फ्राय करायची फक्त. हे वाद लागलं आहे ना. कच्चे कच्चे असतील. ट्राय कर बुडून का समोस सॉस मध्ये. सॉसची गरज नाही. नाही आहे ना तसंच लय छान लागतं. चटणीची गरज नाही सॉसची नाही कारण की त्याच्या आतली चटणी भारी म्हणून. आतून असेल मस्त. स्पाइस चटणी. आम्ही हिरव्या मिरच्या जास्त टाकल्या होत्या ना आधी म्हणून स्पाइसी झालेले ते मस्त. अरे 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 विरा 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 चल. काय कसं झालंय ग ते. एकच नंबर आईला आवडले. मला आवडले आणि पुरण टाकील्या असं बनच्या पण एकच नंबर झाला. मी आजच पाहिल्यानेच खायला. आईला सॉस दिला का सोबत खायला. दिला ना. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आमची सकाळ झालेली आहे आणि विरा झोपेतून उठलेली आहे. आणि मम्मा काय करते बघ बोल. मम्मा तिकडे मस्त नाश्ता गरम करून राहिली ना. आणि विरा मस्त आहे ना सगळं खोंकून एकदम रडून आम्हाला वैताग देऊन मोकळी झाली आहे ना. बच्चू लय हुशार आहे. आणि आता आहे ना आज ना घटच स्थापना आहे विरा. तुला माहित आहे का. बब्ब ए डब्ब ए बब्बू तुला कसली झोप आली. तुला नुसतं खाली वस्तू वाढायला लागत या जे बघल ते घ्यायला लागत. तुला मग मज्जा येते है ना विरा. बघ कशी बघ तिकडे वाचतंय ना. डब्बे मम्मा काय करते रे. मम्मा नाश्ता गरम करू करायली. आपण ना मस्त इकडे थंड थंड हवा घेऊ हॉलमध्ये गाल गाल. तर आता ना मला जायचं एकदा पडेल बाबाला. तुला यायचं का बा माझ्यासोबत गावात यायचं. मी चाललो यायचं तुला गावात यायचं. चल आपण इथे खेळू खाली. हे बघा विराला खाली सोडलं का विराचं झालं चालू. लगेच रडायचं. नो 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 माझी सोड. और माझी सोड कलंडी नाही सोडणार खाली. कलंडी हानतील नको खाली. हे बघ ना का खाली सोडलो काय होतं. खाली नको उचलूनच घेऊ. उचलून घेऊ. हे धर 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 धर. तर मी चाललोय आता पप्पाचा डब्बा द्यायला दुकानामध्ये. आणि सकाळची बराच टाइम झाला. आज उशीर झालाय. कंप्लीट 11 वाजले. नाहीतर पप्पाला 10 वाजता किंवा 9:30 वाजता डब्बा लावतो. आज पूर्ण 1 तास उशीर झालेला आहे डब्याला. आता पप्पा काय म्हणते. चला हे ड्रेस कोणचे आहे. ड्रेस कोणचे आहे. हा ड्रेस कोणचे आहे. ड्रेस हे हा माझा आहे. मी घेऊ. हे मला दे. पावडर नाही लावलं का. पावडरला थोडीशीच लावली किंवा पुसून काढली. नीट नाही विचारले. चिपू चिपू केले. तोडून काढा. लाईक क्यूट दिसत आहे आज दिला. मम्मा काय म्हणतो. ए गोंडुला. हाय गोंडुला. चिवये काऊये
हा का पाणी भर उडून जा भर रडून जा. गाई 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 कसं गेलं कसं गाई 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 करायचं गाई गाई करायचं नुसतं खालच्या वस्तूंना लक्ष आहे बाकी काहीच नाही. असं खेळायला लागत आम्हाला. काय घातलं तुम्ही राज? काय आहे का भारी ड्रेस आहे बाबा.